हाय हॅलो नमस्ते, कशा आहात? मजेत ना? तर आज आपण एक स्पेशल व्हेजिटेबल भाजी करणार आहोत, म्हणजेच कच्च्या केळीची भाजी. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, केळीचीच भाजी करणार आहोत आपण. याआधी आपण केळीचे भरपूर सारे वेगवेगळे प्रकारचे वेफर्स कच्च्या केळीचे आपण खाल्ले असतील आणि त्याचबरोबर काही पदार्थही आपण खाल्ले असतील. पण आज आपण कच्च्या केळीची मस्तपैकी झणझणीत भाजी करणार आहोत. त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडासा बटाटा ॲड करणार आहे, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि लसूण घेतलेला आहे. तर चला पटकन आपण आपली ही जी कच्ची केळी आहे ती सोलून छोट्या छोट्या पीसमध्ये ती कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण केळी आणि बटाटे मस्तपैकी कापून घेतले आहेत. टोमॅटो आणि कांदा पण आपण कट करून घेतला आहे आणि आता हा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. सो आपला मसाला रेडी आहे. कढई पण आपण ठेवला. आता इथे मस्तपैकी आपण तेल आणि मोहरीची फोडणी देणार आहोत. आपण मोहरीची फोडणी दिली आहे, थोडेसे तमालपत्र टाकलेत आणि जो मसाला आपण ग्राइंड केला होता तो आपण आता थोडंसं परतून घेऊया. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. आता आपला जो मसाला आहे त्याला थोडंसं तेल सुटलं आहे, तर आता आपण याच्यात जी केळी कापून ठेवली होती ती ॲड करूया. त्या मस्त दिसतंय ना. आता याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे वाफवून द्यायचं. आता आपण याच्यात मीठ टाकलेलं होतं. थोडीशी भाजी आपण वाफवली आहे. मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलं आहे. थोडासा गॅस आपण कमी करू. आता मसाला याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालं आहे. आता याच्यात आपण आपल्याला जेवढं पाणी हवं आहे थोडं पाणी टाकूया, कारण आपण बटाटा आणि केळीचे जे पीसेस आहेत ते जरा मोठे ठेवले, त्याला शिजायला जरा पाणी जास्त लागेल. तर आपण पाणी ठेवू आणि एक 3-4 मिनटं मस्तपैकी त्याला उकळी येऊ देऊ आणि मग आपली भाजी एकदम झटपट पटापट रेडी. तर मस्तपैकी आता भाजीला आपल्या उकळी आली आहे. आता जसं आपला बटाटा आणि केळी शिजेल तसं हे जे पाणी आपल्याला दिसतंय ते कमी होणार. तर अजून एक 5-1 मिनटं आपण त्याला उकळी येऊ देऊया आणि मग आपली भाजी रेडी. सो हा आहे आपला भाजीचा फायनल लुक. मस्त. आता त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया आणि आपली भाजी झणझणीत मस्तपैकी रेडी. तर ही होती आपली मस्तपैकी झणझणीत भाजीची रेसिपी. कशी वाटली करून बघा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.